यायचं आहे व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हालो चेक हालो हालो चेक हालो हालो चेक हालो हालो चेक हालो. Hello. Hello, mic check. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Hello, check. Mic check. Hello. Hello, check. Check, check. Hello. 4, 5, 6. 4, 5, 6. Hello. Hello, mic check. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Hello. Mic check. Hello, mic check. Check, check. Hello. Hello. 1, 2, 3, 3, 2, 1, 3, 2, 1, 4, 5, 6, 6, 5, 4, 7, 8, 9, 10, 7, 8, 9, 10. Okay, okay, nice, nice, thank you. करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये शुभम राऊत, रोशन संते, स्कोरर आहेत रवी ढमके. GTC चं पूर्ण स्क्वॉड सज्ज झालेला आहे. आमचे डीजे गीत साऊंड ऑल्सो रेडी आणि ऑफिशियल सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. आजचा दुसऱ्या दिवसातील सुंदर रमणीय वातावरण पाहतोय आपण. पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहणारे गारगार वारे, हवा आपल्या शरीराला स्पर्श करून जात आहेत. एक अनुकूल अनुभव येतोय आपला शरीराला आणि तसंच वातावरण सुद्धा आहे क्रिकेटच्या खेळासाठी या सुंदर क्रीडानगरीवरती. निमित्त आहे स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृती चषक 2020. ओपनिंग बॅट्समन मैदानात दाखल मिलिंद आणि कल्पेची जोडी. स्ट्रायकर फ्रॉम गुरवली टीम आणि नेहमीप्रमाणेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय कल्याण एक्सप्रेस रुपेश बासरे. होतकरू खेळाडू या कल्याण परिसरातील. तर आणि रेवती या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून कल्पेश शेलार आणि रुपेश बासरे याने त्यांचे जवळचे मित्र आणि केळणी गावचे उपसरपंच मनोज अरस साहेबांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या दोन्ही संघांना. ओके, अंपायर्स कॉल देयर. लेट्स प्ले. गेम इज ऑन. लेट्स प्ले. शो द गुड गेम. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या लाडके सिद्धूच्या पद्धत यांच्याकडून. पहिला चेंडू लेस्टिक्सच्या जवळ होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगचा सीमारेषेला धडक देतोय. दिमागदार चौकार. इट्स अ वाईड ऑल्सो. 1+4. नॉट आउट, नॉट वाईड. ओके, इट्स ओके. पंचांनी
फक्त चौकार आहे, वाईट नाहीये. बॅटला लागलेला चेंडू, बॅट स्पर्श झाला, स्क्वेअर लेग पंचांनी दर्शवलं. इट्स अ लेग बाय. ओके ओके, नो प्रॉब्लेम. पहिला चेंडू वेगवान होता. मिलिंदने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु बॅटला स्पर्श न करता, रिस्टला स्पर्श न करता, शरीराला स्पर्श करून चेंडू धडकला स्क्रीनला. 4 धावांसाठी चांगली सुरुवात होते गुरवली संघासाठी. नशिबाचा चौकार म्हणू शकतो आपण. 4 धावा गुरवली संघाच्या पहिल्या चेंडूवरती. इट वॉज फेअर डिलिव्हरी. रुपेश बासरे पुन्हा एकदा महागणपती दिटवाळ यांकडून ओव्हर द विकेट. मिलिंदसाठी मिलिंदने फक्त बॅटचा फेस ओपन करून डिफेन्सिव्ह स्ट्रोक दाखवला. शॉर्ट कव्हरला बघितला आपण आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये रुपेश बासरे एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करतोय आणि कमबॅक करतोय चौकाराला नंतर आपल्या संघासाठी. सकाळच्या सत्रामध्येच प्रेक्षक उपस्थित. प्रेक्षकांसाठी सुंदर स्टँड उभे केलेले आहेत मंडळाने. रुपेश ओव्हर द विकेट. पुढे चालू होता काही पावलं आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पुन्हा एकदा चांगलं कव्हरिंग करतोय, थांबवून ठेवतोय मिलिंदला. वारंवार खोलून टप्प्याचे चेंडू सुद्धा नियंत्रित करतोय रुपेश बासरे, ज्याचं नाव आहे कल्याण एक्सप्रेस. नावाला अनुसरूनच गोलंदाजी या ठिकाणी दाखल करतोय. अचूक टप्पा, अचूक मारा. पहिला चेंडू थोडासा लेग स्टिकला सोडून जाणार होता, परंतु त्यानंतर अचूक नियंत्रित गोलंदाजी दाखवत असताना रुपेश बासरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करून रनवे मधून येतोय. क्रॉसिंग द अंपायर. रिलीज ऑफ डिलिव्हरी. या ठिकाणी फसवा चेंडू होता की काय पंच सांगतायत. पंचांना विनंती असेल आमच्याकडे वळव, जो काही निर्णय असेल तो प्लीज दर्शवा. इज इट फेअर डिलिव्हरी? हॅलो, तिचे आवाज जरा ऑनलाईन आवाज क्लिअर जात नाहीये असं समजतंय. हॅलो, या ठिकाणी अजून एक चौकार आला आणि धावसंख्या पुढे सरकली. 8 धावा धावफलकावर. अशा प्रकारे टॉटच्या माध्यमातून षटक समाप्त झालं. रुपेश बासरेचं पहिलं षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 8 धावा आल्या, 2 चौकार आले, एक लेग बाईज आणि बॅट मधून असे 2 चौकार आले. मिलिंद गुरुली संघासाठी पूर्णपणे सक्षमपणे उभा आहे खेळपट्टीवरती. एकही चेंडूला सामोरं गेला नाही कल्पेश शेलार, ज्याकडे आता स्ट्राईक असेल. 5 षटकांचा सामना. तब्बल 2 लाख रुपयापेक्षा जास्त पारितोषिक असलेली स्पर्धा. 1 लाख प्रथम पारितोषिक, 4 पारितोषिक आहेत टोटल. द्वितीय
तयारीनिशी उतरला की त्यांना माहिती आहे रुपेश बासरीचं ब्रिगेड आहे ज्यांच्या समोर आपल्याला सांभाळून खेळावं लागेल. यावेळेला तुम्ही मला वेस्टी दाखवली, मी ती वागवली बघ. क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बॉल, कल्पेश शेलार बॅक टू द डगआउट. आमचा संतोष अप्पा हाय, ज्याच्या नावाची चर्चा वाय. आमचा संतोष अप्पा हाय, ज्याच्या नावाची चर्चा वाय. आमचा संतोष अप्पा हाय, ज्याच्या नावाची चर्चा वाय. आमचा संतोष अप्पा थँक्यू. तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि विकेटचं महत्त्वाचं पतन झालं. एक मोठं विकेट प्राप्त झालं. गोलंदाज विशालने दांडी गोल केली कल्पेश शेलारची, जो बाहुबली म्हणून समजला जातो, ज्याने KGPL खूप गाजवलंय मागच्या 2-3 वर्षामध्ये. कल्पेश शेलार बाद झाल्यानंतर वन डाऊन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. नितेश मेहर महत्वाची जागा, विराट कोहलीची जागा आणि स्ट्राईकला असेल नितेश, नॉन स्ट्राईकला मिलिंद आहे. ओके, मिलिंद स्ट्राईकला आहे. मिलिंदच्या बॅटमधून एक लेग बायच्या रूपाने चौकार आलेला, बॅटमधून नाही आला अजून. येस, इट्स फ्रॉम बॅट. मला सांगतात रवी सर की बॅटमधून आलेला चौकार आहे. वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय, विकेट्स राखून ठेवले, हे महत्वाचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज अनिल. महागणपती टिटवाळा एंड कडून सामना करेल मिलिंद. मिलिंदसाठी पूर्णपणे सापळा रचला जातोय. ऑफसाईड पाहतो आपण, एक पॉइंट घेतलाय. शॉर्ट थर्डमॅन आहे, डीप कव्हर आहे, वाईडिस मिड लॉंग ऑफ घेतलेला आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. काऊ कोणा आणि मिड विकेटच्या मध्ये अगदी एक वाईडिस मिड ऑन पाहू शकतो आपण आणि एक लेग गल्ली असं क्षेत्ररक्षण सजलंय. ओव्हर द विकेट, ओहो, वन्स अगेन क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉइड देअर. मिलिंद पाहतच राहा, सरप्राइझिंग डिलिव्हरी. दुसरा धक्का गुरवली संघाला. पाहू शकता की पूर्णपणे 3 एसटी दाखवल्या गोलंदाजाला अनिल याला आणि त्यांनी पूर्णपणे त्याचा फायदा उचलला. एसटी उडवल्या, बेल्स उडवल्या आणि मिलिंदला सुद्धा परतीचा रस्ता दाखवला. कल्पेश शेलार बाद झाल्यानंतर मिलिंद सुद्धा क्लीन बोर्ड होतोय या मैदानामध्ये आणि इन ॲट 4 अमर दळवी येतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. अमर दळवी ऑन स्ट्राईक. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17. खतऱ्याची घंटा जणू काय वाजवली आहे रेवती संघाने. पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाज हवी ठरले होते, परंतु तिसरं षटक जसं सुरू झालं असं वाटू लागलंय की जणू काय रेवती संघी हवी ठरतो की काय, परंतु नाही. अमर आलाय आणि त्यासोबत तिला नितेश आहे, ज्यामध्ये क्षमता आहे डाव सावरण्याची आणि धावा पुढे नेण्याची. यावेळेला दर्शनीय फटका पाहतो आपण. फ्रंटफुटला पुढे घेतलं, चेंडूला काढला, कव्हरला डीप मध्ये आणि कव्हरिंग सुद्धा झालं. फेकी झाली आणि बॅकिंग नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहू शकतो आपण. पाहता पाहता 22च्या रूपाने, ओव्हरच्या रूपाने धावा मिळत आहेत. 1+2, एकावरती 2 फ्रीचा जमाना आहे म्हणून तर डिमाटा आणि पटेलला लाईन लागते. 3 धावा इथे अंकित केल्या जातील. धावसंख्या 20 वर जाऊन ठेपली आहे. 20 ऑन द बोर्ड. शॉर्ट कव्हर नाहीये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर नाहीये. डीप मध्ये फक्त दिशा दिली होती अमरने. लेदर क्रिकेट स्टाईलने फटका लगावला होता आणि 3 धावा आल्या आल्या आपल्या संघासाठी अधोरेखित केल्या अमरने. नितेश मेहर आता स्ट्राईकला असेल. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अनिल. वारंवार खोलट टप्प्याचे चेंडू नियंत्रित केले जात आहेत कारण खेळपट्टी 23 पावलांची आहे. 23 इथे कॅल्क्युलेट केलं गेलं आणि आता पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये डिलिव्हरी. शरीराला आदळतोय चेंडू, सिली पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. पंचांचा लेग बायचा इशारा आहे. नितेश मेहर होता त्या ठिकाणी.
लाऊड अपील झाली होती, पण तो चेंडू एसटी सोडून जाणारा. पंच न्याहाळताना इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक करतायत, फिनिश कुठे झाला ते बघतायत, चेंडू कुठे आदळला ते पाहतायत. सिंगलनी धावसंख्या 21 वरती जाऊन टेपली आहे. ओहो, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम अमर दळवी. चेंडू ट्रॅव्हल ते वाईडीस लॉंग ऑफला आणि वेगाने 2 धाव पूर्ण होतील का? येस, इट्स कम्प्लिटेड. नितेश मेहर जीवाच्या आकांताने 2 धाव पूर्ण करतो आपल्या संघासाठी. अमर सुद्धा आनंदित झालाय, भारावून गेला की नितेशने चांगलं बॅकिंग दिलं. मला अमरला स्ट्राईकला जाणं गरजेचं होतं. अमरनी ऍक्शन घेतली होती, पुढाकार घेतला आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या 23. तिसरं षटक सुरू असताना गुरुवली संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. यावेळेला फ्लेक केलाय फुल टॉसला, चेंडू हवेत आहे. स्कोर ऑफ द विकेट झेल टिपला जातोय. अमर दळवीला बाद केलं जातं. एक सापळा रचला आणि त्यात फसवलं बरोबर. तिसरा धक्का गुरवली संघाला. वेल प्रसंगी कामाला आला, तोड नाही आमच्या संतोष पाला. वेल प्रसंगी कामाला आला, तोड नाही आमच्या संतोष पाला. त्याच्या नावाची चर्चा वाय, आमचा संतोष आप्पा हाय. त्याच्या नावाची चर्चा वाय, आमचा संतोष आप्पा हाय. त्याच्या नावाची चर्चा वाय, आमचा संतोष आप्पा हाय. त्याच्या नावाची चर्चा. तर अमर दळवी बाद झाला. अमर दळवीने पाहिलं नव्हतं. स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. अमरला गॅप शॉट सिलेक्शन जमलं नाहीये त्या ठिकाणी. कधी कधी चेंडू खेळण्याच्या आधी निहाळायचं असतं, फिल्डिंग कुठे सजली आहे, कुठे चेंज केले, कुठे पुनर्वसन केलं ते पाहिलं नाहीये. नवीन फलंदाज आलेला लॉफ करते, चेंडूला हॅमट करतो वेगाने स्क्रीनच्या समोर. एका टप्प्याच्या आधारे चेंडू सीमारेषा गाठतोय. दणदणीत खणखणीत चौकार. सगळ्यात तयार होणं चालू आहे ड्रेसिंग रूम मधून. आक्रमक भूमिकेमध्ये 4 धावा आणि धावसंख्या जाऊन ठेपली 3 षटकानंतर. 27 या आकड्यावरती 9.0 वेगाने गुरुवली संघ पुढे सरकतोय. आता मात्र स्लॉग ओव्हरची षटकं सुरू होतील. 2 शेवटची षटकं असतील. 5 षटकांचा सामना आहे. हाफ व्हॉलीला एक स्ट्रेट डाव बघितला आपण बॉलरच्या वरून. सिलेक्शन सुरेख होतं. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित शॉट जो लगावला अमितने लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये 4 धावांसाठी. प्रेक्षणीय फटका होता. नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा फटका लगावला अमितने. आणि आता मात्र नितेश सज्ज झालाय सामना करण्यासाठी गोलंदाज रुपेश बासरेचा. रुपेशने एंड बदललाय. आधी महागणपती एंड कडून होता, आता मस्कळ एंड कडून गोलंदाजी करतोय रुपेश बासरे. ईस्ट एंड म्हणू शकतो आपण. पूर्वेकडून पश्चिमेकडे येईल आणि सामना करेल नितेश मेहर. स्कूप करायचा प्रयत्न फसतोय आणि डायरेक्ट हिट झाला. गरज होती का? पल्लू ड्राईव्ह म्हटलं जातं. टेनिस क्रिकेटने हा ड्राईव्ह पुढे नेला. T20चा जमाल्यानंतर हा फटका सुरू झाला. मी तर म्हणतो याचं या फटक्याचं उद्घाटन जे केले टेनिस क्रिकेटमध्ये झालं. पल्लू ड्राईव्ह, पल्लू फटका. त्याच्या आधीचा ड्राईव्ह दिलशान तिलकरत्नेचा दिल स्कूप म्हटलं जातं, जो थोडा वेगळ्या पद्धतीने मारला जातो. प्रयत्न केलेला, प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. यश अपयश येणारच, परंतु प्रयत्न फार महत्वाचा आहे नितेशचं. धावसंख्या स्थिरावलेली 27 वर. गोलंदाज रुपेश ओव्हर द विकेट. फुलटॉस होता. डाव केल्या ऑन साइडला डीप मिड विकेट आणि काउकोणच्या मध्ये आणि 2 धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्राईक एंडला धोका होता आणि त्या ठिकाणी थ्रो थोडासा वरून गेला. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून. कव्हरिंग चांगलं. 4 फिल्डर आले होते चेंडू अडवायला, कारण आधीच्या षटकामध्ये ओव्हर थ्रोचे 2 धावा मिळाल्या होत्या आणि म्हटलं जातं की माणूस ठेच लागला की शहाणा होतो. आता मात्र कव्हरिंग चांगलं झालं. 2 धावा नितेशने पूर्ण केल्या. धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. रुपेश पुन्हा एकदा. हा चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय का पाहायचा. येस, इट्स अ वाईट फ्रॉम अंपायर. अवंत धाव मिळते. शेवटच्या क्षणाला रिलीज करत असताना रुपेशने अतिरिक्त जोर दिला. रुपेशला एसटी दिसत होती नितेशची, परंतु
बाहेर निघाला. काही मिलीमीटरचा फरक पडला आणि परिणामतः वाईटच्या रूपाने धावसंख्या 30 वरती जाऊन ठेपली आहे गुरवली संघाची. यावेळेला सुद्धा खोलट टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा, अँगल चेंज करतोय रुपेश. रुपेशने आधीचा चेंडू लेगस्टिक मध्ये ठेवला होता, आता मात्र नितेश शफल होत नाही ते पाहिलं आणि खोलट टप्प्याचा चेंडू बुमराह स्टाईलने, जसप्रीत बुमराह स्टाईलने, आपण ज्याला वाईड यॉर्कर म्हणत असतो, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, जो बऱ्याचशा फलंदाजांना मारता येत नाही हल्लीच्या काळामध्ये. हो हो, फ्लिक केलाय, चेंडू उडवलाय, एलिव्हेशनची कमी आहे, क्षेत्राच्या पोचेल का? 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू सुरक्षित लँड होतोय आणि फरार होते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फ्लिक होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूच्या रेषेत पोचला, वेगाचा पूर्णपणे वापर केला. वेगवान गोलंदाज आहे रुपेश आणि 4 धावा इथे वसूल करतोय नितेश मेहर आपल्या संघासाठी. स्वतःसाठी सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर आणि नितेश खेळतोय या ठिकाणी वैयक्तिक 6 धाव संख्येवरती, ज्यामध्ये एक डबल आहे आणि एक चौकार आपण नुकताच बघितला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. रुपेशने पाहिलं होतं की बॅकवर्ड केलेला क्षेत्ररक्षक नाहीये. रुपेश पुन्हा एकदा येतोय, बासरे, ओहो, लॉफ केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफच्या वरून फ्लॅट 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 पॅरल सिक्सर. लॉंग ऑफ होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या पलीकडे झेल मिळाला नाहीये. डोक्यावरून 6 धावांसाठी धावसंख्या 40. 40 पुन्हा एकदा रुपेश, यावेळेला स्लोवर 1, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि बरोबर सरप्राईज केलं नितेशला, चकित केलं मी म्हणू शकतो, स्लो पॉइझन सारखं. आणि अशा प्रकारे डॉटनी षटक समाप्त करतोय गोलंदाज रुपेश बासरे. कमबॅक केलं. या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या रुपेश बासरेच्या 4थ्या षटकामध्ये संघासाठी आणि धावसंख्या गुरवली संघाची आपण पाहू शकतो 10.0 वेगाने 40 धावा. टॉस साठी यायचं आहे शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली विरुद्ध RCC राया. मांडा येस, मांडा विरुद्ध मांडाचा कर्णधार या आणि निंबवली शैलेश केने प्रतिष्ठान. ओके, येस डीजे कम ऑन. पहिला आहे 2 संघ नवीन आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय गुरवली आणि रेवती. धावसंख्या 40, 10.0 वेगाने धावसंख्या 40 वरती पोहोचली आहे गुरवली संघाची, जी समाधानकारक धावसंख्या आहे. आता स्लॉग ओव्हरचं षटक आहे, शेवटचं षटक. या षटकामध्ये नक्कीच शर्तीचे प्रयत्न केले जातील दोन्ही संघांकडून. रेवती संघाकडून धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि गुरवलीच्या फलंदाजांकडून आक्रमक भूमिकेमध्ये आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाहायचं आपल्याला पहिला चेंडू. यावेळेला आलेल्या अमितनी पहिल्या चेंडूला लॉफ केलाय, अँगल बनवलं, फिरकी घेतली, गिरकी घेतली, चेंडू जाते बॅकवर्ड स्क्वेलेगच्या दिशेने. एका टप्प्याने 4 धावांसाठी. मैदानामध्ये आणि या ठिकाणी आमच्यामध्ये दाखल झाले सन्माननीय अनिल सेठ दळवी, उद्योगपती निंबवली गावचे, पॅकर आहेत संघाचे. पुण्याच्या वतीने आपल्याला विनंती असेल अनिल सेठ दळवी आपण या, आपली जागा आमच्या मनात आहे, आमच्या मंचावर आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. या आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा अशी आमच्या मंडळाची विनंती अनिल सेठ दळवी यांना. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे 44. गुरवली संघ अमितच्या लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. अमित जसा मागच्या षटकात आला चौकार लगावला आणि आता जसा दुसऱ्या चेंडूला सामोरं गेला अजून एक चौकार. म्हणजे चौकारांच्या बादशाह असल्यासारखं वाटतोय. अमित नावाचा फलंदाज गुरवली संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करतोय, त्याला सुरेख साथ देतोय नितेश मेहर.
पूर्ण चारीच्या चारी फलंदाजाने योगदान चांगलं दिले धावांचं आपल्या गुरुली संघासाठी. पूर्णपणे अभ्यास करून आलेला संघ, धावांसाठी भुकेला असलेला संघ गुरुली पाहतोय आपण. यावेळेला सुद्धा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. बॅक टू द बॉलर चांगला फटका हॅमट केलं होतं. फ्रंट फुटला पुढे घेऊन अमितला जागा मिळाल्याने चेंडूला उचलायचं होतं अमितला, परंतु तितकी वेळ नव्हती, तितकं रूम नव्हतं. अमितला सिंगल मिळते, धावा येणं फार महत्वाचं होतं. धावसंख्या 45. नितेश ऑन स्ट्राईक. यावेळेला उडवला नितेशने, सीमारेषेच्या बाहेर जाईल का पाहायचं. हो, शेताच्या पाहतच राहिला. मिड विकेटच्या वरून लॉफ्टेड ड्राव फॉर सिक्सर. विशालजी मालोन साहेबांचं देखील आगमन होत आहे. तर साहेबांना विनंती असेल की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. गुरुली संघ 50 ऑफ इयर 51 धावा, अर्धशतक कंप्लीट झालं गुरुली संघाचा. लॉफ केला नितेश मेहरनी फ्रंट फुटला, हाफ वॉली असून चेंडूला उचललं, उडवलं आणि काऊ कोणाने मिड विकेटच्या वरून फेकून दिलं 6 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज झाला नितेश सामना करण्यासाठी. गोलंदाज अमितचा, माफ करा अंकेशचा. अंकेश गोलंदाज यावेळेला दिशा देतोय. कव्हरच्या डकारून फॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम नितेश मेहर. गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे. चेंडू धडक देतोय सीमारेषेला, खणखणीत चौकार. स्लॉग ओव्हर्स मध्ये फलंदाज पुन्हा हवी ठरतायत. कमबॅक करतात गुरुली संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 वरती. दिमागदार खेळ दाखवतोय गुरुलीचा संघ या ठिकाणी. आणि रुपेश बासरे संघाला येते. नक्कीच रुपेशने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्ही 45 ते 50 धावांपर्यंत रोखू गुरुली संघाला, परंतु त्याच्या पुढे गेलाय गुरुली संघ या ठिकाणी. 55 वरती व्ही मध्ये हॅमट करतोय. सिलेक्शन चांगलं आहे. एका टप्प्याने जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडूने घेतली होती, पण नितेशला माहिती होतं की मला हा चेंडू फटका असा मारायचा. पूर्णपणे मानसिकता होती फटका मारण्याची. 4 धावा इथे वसूल केल्या आणि मिड विकेटचं क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू निसटला. हॅलो हॅलो. धावसंख्या 59. यावेळेला बॅटची आतली कट, चायनीज कट, चेंडू ट्रॉल होतोय वेगाने फाईनला आणि दन 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 कर सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा बहाल करून देतोय. ठिकाणी 30 धावांची खेळी नितेश मेहरची आणि अमितची 9 धावांची खेळी सार्थ ठरली गुरुली संघासाठी. 63 धावा उभ्या झाल्या आणि पूर्णपणे 5च्या 5 फलंदाजाने धावांचं योगदान सुरेख दिलं, परंतु महत्वपूर्ण हिस्सा सिंहाचा वाटा ठरला नितेश मेहरचा, ज्याच्या बॅटवरून तब्बल 30 धावा आल्या आणि आपल्या संघासाठी 63 धावांचं मोठं शिखर उभं करण्यामध्ये सक्षम ठरले. 64 धावांचं आव्हान असणार आहे रेवती संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. येस डीजे. आवश्यक सरासरी लागणार आहे 12.80ची 12.80च्या वेगाने जावं लागेल रेवती संघाला. 63 धावा गुरुली संघाने उभ्या केल्या. त्या धावांचं संरक्षण करू शकेल का गुरुली संघ, की रुपेश बासरेचा ब्रिगेड असल्या रेवती संघ हा 64 धावांचं लक्ष सहजपणे पार करेल? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला मिळेल. त्यासाठी या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल असेल. रोशन संतेच्या सुमधुर आवाजात आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. मी थोडा वेळ थांबतो प्रेक्षको. आपण पाहत राहा स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृती चषक 2020. धन्यवाद. नगरसेवक लई खास, गावागावाचा केला विकास, गावागावाचा केला विकास, गावागावाचा केला विकास. कार्यात
हालो चेक हालो हालो चेक हालो हालो चेक हालो. थँक्यू सो मच मनोज सर. थँक्यू सो मच शुभम राऊत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणेला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो व स्वर्गीय नितीनभाई वाघमारे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो. सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील पहिला सामना रंगतोय आई एकविरा क्रिकेट संघ गुरवली विपक्ष रेवती या दोन संघांमध्ये. तर सामना सुरू होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रेवती विपक्ष गुरवली. रेवती संघासमोर 64 धावांचं लक्ष ठेवलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल रेवती संघाच्या माध्यमातून विशाल आणि रुपेश बासरे ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज अमर दळवी. सामना सुरू होतोय. गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू बेडकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पहिला चेंडू अमितचा ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू बेडकावून दिलाय, गॅप मध्ये आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस तोपर्यंत मिळतात या 2 धावा. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे मास्टर. नऊ धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात या मैदानावरती होती. पुन्हा फुल टॉस चेंडू बेडकावून दिलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. प्रसंगी कामाला आला, थोड नाही आमच्या संतोषापाला. वेल प्रसंगी कामाला आला, थोड नाही आमच्या संतोषापाला. त्याच्या नावाची चर्चा वाय, आमचा संतोष आप्पा हाय. 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 थँक्यू सो मच. तर नवीन चेंडू द्यायचा आहे. सन्माननीय विनायकजी भालके साहेबांचं आगमन होत आहे. तर साहेबांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान, अमित तरे, जगदीश वाघमारे आयोजित स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृतिचषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन. वर्ष दुसरं आणि दुसऱ्या वर्षामध्ये एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतो या मैदानावरती. लाख मुलाची क्रिकेट स्पर्धा, कारण की या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 1 लाख रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. निलेश कापसे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप चांगलं पंचांची भूमिका राहिली आहे या तिन्ही पंचांची. आजच्या दिवसामध्ये 3 आपण वेगळे पंच पाहतोय. फुल टॉस चेंडू बेडकावून दिलाय, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. अंगात पोलाद भरलाय र, रे गोरगरिबांच्या मदतीला हात असतोय आप्पांचा. अरे गोरगरिबांच्या मदतीला हात असतोय आप्पांचा. असा विश्वास कमवून ठेवलाय आप्पांनी संतोष तरे नावाचा. थँक्यू सो मच. तर मांडा संघाचा संगणक आणि निंबवली संघाचा संगणक टॉससाठी या पुढीलचा सामना असेल मांडा विपक्ष निंबवली या 2 टीम मध्ये. प्रतिहल्ला चढवला जातोय रुपेश बासरीच्या माध्यमातून. 1 षटकार 1 चौकार वसूल केलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय. यावेळेस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा यावेळेस वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती. मानसिक दडपण दबाव आहे गोलंदाजावरती, कारण की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेल्या तर नक्कीच धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने 7 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केलेत 14. अतिशय महागडे षटक फेकतोय गोलंदाज अमितचा खरपून समाचार घेतला जातोय आणि पारंपरिक षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय रुपेश बासरे. राईट नंबर राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण पाहतो. स्विंग यांना मिस. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू आणि सरळ जाऊन अमर दळवीच्या हातामध्ये हा विसवतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज आहे 43. चेंडू शिल्लक आहेत 20.
चांगला चेंडू बेडकावून दिलाय. रुपेश बासरेच्या बॅट मधून रेवती गावचा ब्रँड दाखवतोय. रुपेश बासरे ब्रँडेड फटका षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 27 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंमध्ये 20 धावा खर्च करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय. अमित अतिशय महागडं षटक फेकतोय. खरपून समाचार घेतला जातोय रुपेश बासरेच्या माध्यमातून. चांगला चेंडू आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी आणि एक धाव कंप्लीट होते. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये, त्यामुळे नक्कीच बॅटकटच्या स्वरूपात ही एक धाव मिळते आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28 आणि येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 36. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना रंगलाय या मैदानावरती. आई एकविरा क्रिकेट संघ गुरवली विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ रेवती या 2 टीम मध्ये. तर या पुढीलचा सामना असेल मांडा विपक्ष शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या निंबवली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल मांडा संघाचे संघनायक त्वरित आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी, कारण की या पुढीलचा सामना असेल मांडा विपक्ष आदित्य स्पोर्ट्स शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली आणि मांडा या 2 टीम मध्ये. आज एकूण 8 संघ आहेत. तिसरा सामना असेल राया विपक्ष रायते. चौथा सामना असेल बल्ल्याने विपक्ष गेरसे. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. अमर दळवी यावेळी सुरेख टायमिंग इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका चेंडूला वेडकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक पात्री अभिनय दाखवतोय. एखादी किल्ला लढवतोय या मैदानावरती ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो रेवती संघ. रुपेश बासरे ऑन फायर. 32 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. चांगला चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट स्क्वेअर द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. सचिनच्या माध्यमातून एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश येतोय. एक खूप चांगली पार्टनरशिप नक्कीच बनवली आहे रुपेश बासरे आणि कल्पेशने. याच दरम्यान गीत साऊंड सर्व्हिसचे सर्वेसर्वा सागर कांबळे यांचं देखील आगमन होतंय. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती आपण पाहू शकाल 33 या आकड्यावरती जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जात आहे. त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. यावेळी अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु लाईन चुकीची आहे. शशांक पाटील सरांचा इशारा येतोय वाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज.
प्रत्येक चेंडू मागे 2 धावेंचं समीकरण आपण पाहतोय विजयासाठी रेवती या टीम समोर. ओव्हर द विकेट अमर, यावेळी चांगला फटका आहे ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट, फंबल होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि फलंदाज कल्पेश मध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 36 धावा धाव फलकावरती. जीटीसी क्वालिटी विथ क्लॅरिटी, खूप चांगलं थेट प्रक्षेपण पाहतोय, घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जीटीसी